सांगली ते माधवनगर या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। या कामादरम्यान जेसीबी मशीनद्वारे जुन्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत असताना वसंतदादा साखर कारखान्यासमोरील महापालिकेची मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटल्याची घटना घडली आहे। त्यामुळे साखर कारखाना परिसरातील पाणीपुरवठा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। पाणीपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे। अनेकांना खासगी टँकर, नातेवाईक किंवा इतर भागातून पाणी आणण्याची वेळ आली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत। याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही अद्याप पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान महापालिका प्रशासनाने तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना तातडीने लक्ष घालून तुटलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करावी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। माझं नाव सचिन विजय गोसावी। सांगली माधवनगर रोडचं काम चालू असताना इथं पाईपलाईन फुटलेली आहे आणि नागरिकांना खूप भरपूर असा त्रास होता। 4 ते 5 दिवस झाले या रस्त्याला पाणी पुरवठा पूर्ण बंद आहे। नागरिक इथं पळू का तिथं पळू असं करल्यात। आम्हाला एवढीच विनंती आहे की हा रस्त्याचं काम चालू असताना याचे जे ठेकेदार असतील किंवा नगरपालिकांनी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हे फक्त पाणी पुरवठा जे बंद झालेलं आहे ते सुरळीतपणे परत चालू होता तसं चालू करून द्यावा आणि लोकांना पण येता जाता भरपूर त्रास होते। पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे। आम्हाला एवढी कळकळीची विनंती आहे की नगरपालिकेला किंवा ठेकेदारांनी आमचं काम पूर्णपणे पाणी पूर्ण कुठल्याच घरात पाणी नाही की पाणी चालू सुरळीतपणे करून द्यावे एवढी विनंती।